परभणीतून महादेव जानकर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। महादेव जानकरांनी साम टीव्हीला ही माहिती दिली। जानकर 1 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत। परभणीतून महादेव जानकर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। साम टीव्हीला त्यांनी ही माहिती दिली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आता महादेव जानकरांनी स्पष्ट सांगितले मी परभणीतून लोकसभा लढवणार आहे, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? जर का पाहायला गेलं तर महादेव जानकर हे याआधी बारामतीमधून निवडणूक लढवणार का अशी एक चर्चा रंगली होती। मात्र आता स्वतःहून महादेव जानकर यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे की मी परभणीतूनच निवडणूक लढवणार आहे आणि 1 एप्रिलला मी अर्ज देखील भरणार आहे। मी अर्ज भरताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असणार अशी जी माहिती आहे ती खुद्द महादेव जानकर यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेली आहे। म्हणजे आता यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे की महादेव जानकरच परभणीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि परभणीतून जागा लढणार आहेत। याआधी देखील अशा चर्चा रंगल्या होत्या की महादेव जानकर जेव्हा नाराज होते तेव्हा कुठेतरी त्यांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात येणार अशी चर्चा रंगली होती। मात्र आता खुद्द महादेव जानकर यांनीच आपण परभणीतून जागा लढवणार आहोत अशी माहिती खुद्द महादेव जानकरांनी साम टीव्हीला दिलेली आहे। कल्याण सूरज, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर परभणीतून महादेव जानकर लोकसभा लढवणार आहेत। 1 एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि अर्ज भरताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे उपस्थित असतील अशी माहिती आहे।